आणि आता बातमी आहे जागा वाटपासंदर्भात। शिंदेंच्या शिवसेनेचं 100 आमदारांचं टार्गेट असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। त्यासाठी शिंदेंची शिवसेना महायुतीमध्ये 120 जागा मागणार असल्याचं देखील गायकवाड यांनी सांगितलंय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। आमचं एकच टार्गेट शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं की राज्यात 100 आमदार निवडून आणायचे। 120 जागा घेऊन 100 जागा निवडून आणणार असं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले। शिंदेंच्या शिवसेनेचं टार्गेट 100 आमदार आणण्याचं गायकवाडांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाणार, त्यामुळे आम्हाला अधिक जागा मिळाव्यात असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आमचं टार्गेट 100 जागा जिंकायचं आहे, त्याच्याकरता आम्हाला कोणाच्या चेहऱ्याकडे पाहायचं गरज नाही। आमचं एकच टार्गेट शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं की राज्यात 100 आमदार निवडून आणायचे। शिवसेनेचे 100 आमदार जागांची वाटाघाटीसाठी आम्ही 120 जागा मागणार आहोत। एकनाथ शिंदे ह्या महायुतीचा फेस आहे, चेहरा आहे आणि त्यांच्या नेतृत्वातच पुढच्या हे सर्व निवडणुका लढवल्या जातील। कालही तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून ते वक्तव्य ऐकलेलं आहे, म्हणून त्या अनुषंगानं ज्याचा चेहरा असतो त्यांना जागा जास्त मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। महायुतीमध्ये आतापर्यंत 2 पक्षांचं टार्गेट समोर आलंय। भाजपनं मिशन 125 ठेवल्याची माहिती आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचं टार्गेट 100 आमदारांचं असल्याचं कळतंय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अजून टार्गेट बोलून दाखवलं नाही। त्यांनी 300 निवडून आणावेत 120 लढून, म्हणजे 283 जागा आहेत, पण ते 300 निवडून आणू शकतात। याचं कारणही आहे ना, महाराष्ट्राची तिजोरी साफ करून ठेवली आहे। पैशाच्या बळावर या लुटेऱ्यांना, डाकूंना वाटतंय की आम्ही पैशाच्या बळावर सगळ्या जागा जिंकू। महायुतीमध्ये मित्रपक्ष सोडून आमदारांचं संख्याबळ पाहिलं तर भाजपकडे 105 आमदार आहेत, शिंदेंच्या शिवसेनेचे 41 आमदार आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत। स्टँडिंग आमदारांच्या जागा सोडून 102 जागा शिल्लक राहतात, त्यातून तिन्ही पक्षांना जागा वाटप होईल। काही दिवसांआधीच अजित पवारांनी 2019चं संख्याबळ आणि मित्रपक्षांसह 60 जण सोबत असल्याचं सांगितलं, तर भुजबळांनी या 60 सह अधिकच्या 20 ते 25 जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे। असं आहे की अजितदादांनी त्या हिशोब सांगितला की आमच्या एकूण जवळजवळ जे आहे अपक्ष वगैरे आमच्याकडे जे आलेले आहेत, काही काँग्रेस पक्षातून सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत, असं पाहता 60 जागा तर आमच्याकडे आताच आहेत, तर त्याच्यावर निदान 20-25 जागा आम्हाला अधिक मिळायला हव्यात अशी आमची धारणा आहे। इतक्या जागा तितक्या जागा, तर तो निर्णय सगळ्या जागा वाटपाचा केंद्रीय समिती ठिकाणी घेईल। तिनं आमचे नेते आहेत युतीमधले, महायुतीमधले, ते सर्व निर्णय करतील। आता आम्ही कुठेतरी बोलणं आम्ही 120 लढतो ना आम्ही 140 लढवतो आहे, या गोष्टीला कुठलाही अर्थ नाही। अमित शहा मुंबईत 2 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत आणि शहांच्या बैठकीत जागा वाटपावर खलबत होण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।